गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। या शुभ सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्व सज्जन भाविकांचं मातापित्यांचं मनापासून स्वागत आहे। या सुंदर दिवसांमध्ये बघा, जिथे पाहाल तिथे रस्त्यांवर बघा गाड्यांमध्ये विठ्ठल नामाचा गजर चालू आहे। कारण आता भागवत एकादशी येणार आहे आणि हे औचित्य साधून बघा ही पावले बघा आळंदीकडे वळली आहेत, आळंदीकडे मार्गस्थ झाली आहेत। आणि ह्या दिंड्या पाहून खरं तर असं वाटतंय की खरंच हा धर्म आहे ना। जिथे अधर्म होत आहे तो अधर्म नष्टच होऊन जाईल आणि इथे धर्माची बघा पतंगा एवढी श्रेष्ठ फडकत आहे ना। बघा जिथे जावं पाहावं तिथे त्या हायवेला तर पाहाल ना, रस्त्याला दिंड्या आहेत आणि मुखी नाम आहे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। बघा हे नामामध्ये हा देह आहे ना, तो बघा एवढा गुंतून गेला आहे ना, किती त्या दिंडीच्या वातावरणामुळं पूर्ण आपल्या रस्त्यांमध्ये बघा कणाकणामध्ये या देहामध्ये हा परमेश्वर एवढा जागृत झाला आहे ना। हे पूर्ण या दिंडीचं वातावरण पाहता खरंच या हिंदू धर्मामध्ये एवढे सण आहेत, एवढे बघा चतुर्थ्या आहेत, एकादशी आहेत, हे उपवास आहेत, अनन्यसाधारण महत्त्व आहे। याच्यामुळं बघा या मनाला एवढी शांती मिळते ना की हे मन प्रसन्न होऊन जातं। आणि आता बघा या ही पावलं पूर्ण आळंदीच्या वाटेकडं चालली आहेत आणि तिथे जाऊन परमात्म्याचं दर्शन घेणार आहेत। बघा या वेळेला साक्षात विठ्ठल रखुमाई बघा विठ्ठल आळंदीमध्ये येतात बघा। आणि मग ह्या भेटीसाठी वारकरी तिथे जातात आणि देवाची भेट घेतली ना की मनाला एवढं समाधान मिळतं ना। बघा 10-10, 12-12 तास त्या रांगेमध्ये उभे राहतात, किती बघा सहन करावा लागतो त्यांना त्रास। पण हा त्रास मात्र देवाच्या नामस्मरणामध्ये कुठे पळून जातो ना, समजत सुद्धा नाही। ही आस लागलेली असते की देवा मला तुझं आता दर्शन घडव। बघा काही वयोवृद्ध बघा मायबाप असतात, खरं तर त्यांच्याकडे पाहून असं वाटतं की खरंच या पूर्ण ब्रह्मांडामध्ये देव आहे। कुणाच्या जर मनाला वाटत असेल ना की या सृष्टीमध्ये देव नाही, परमेश्वर नाही, तर त्यांनी या वारीला जावं
या वारीमध्ये तुम्हाला समजेल की बघा, मृत्यूशय्येवर झालेली माणसं, मृत्यूच्या शेवटच्या क्षणी आलेली माणसं त्या वारीमध्ये कशी नाचतात, किती आनंद मिळवतात, विठुरायाचा, ज्ञानोबा माऊलींचा गजर करतात बघा, आणि त्या नामामध्ये दंग होऊन जातात. कुठले दुःख आणि कुठले दरिद्र हे सर्व विसरून बघा, वारकरी एका स्नेह मनामध्ये धरून पूर्ण या दिंडीमध्ये या मनाला बघा पूर्ण एकोपा करून टाकतात. समर्थ पुढे सांगत आहेत की या मनाला जर शांती हवी असेल, मन शांती हवी असेल ना, तर जिथे सद्गुण गुण आहेत, सद्गुण विचार होत आहेत ना, तिथे या मनाने जावं. मग धर्म कुठला असेल, पंथ कुठला असेल, याकडे लक्ष देऊ नका. जिथे धर्माचा विचार केला जातो ना, ते श्रेष्ठच आहे. बघा, आजचा या कलियुगातला मानव आहे, या बघा या पंथांमध्ये अडकून राहिलेला आहे. एक पंथ दुसऱ्याला म्हणत आहे, दुसऱ्याला वाईट म्हणत आहे. हे कितपत चांगलं आहे का? बघा, समर्थ सांगत आहेत, जिथे सद्गुण विचार ऐकायला मिळतील तिथे पंथ पाहू नका. जिथे सद्गुण विचार तुमच्या कानी पडतील ना, ते श्रवण करायला विसरू नका. तोच खरा भक्त आहे, बाकी सर्व अवडंबर आहे. माणसाने कसं असावं की जिथे माणसाला सद्गुण विचार आचरण करायला मिळतील, सद्गुण विचाराची शिदोरी त्याला मिळेल, तिथे माणसाचं मन लागलं पाहिजे. बघा, माणूस कधी कधी काय करतो की कधी कधी माणूस एकच बघा, कधी कधी हनुमंताची भक्ती करतो. मग हनुमंताची भक्ती करत असताना हनुमंताशिवाय बाकी काहीही नाही. पुढे जातो, तिथे त्याला श्रीरामाचं मंदिर दिसतं. पुढे त्या श्रीरामाच्या मंदिरासोबत बघा, तिथे कारण तो हनुमंताशिवाय दुसरं कोणाला मानत नसतो. मग श्रीरामाच्या पायासुद्धा पडत नाही. पुढे गेल्यानंतर शंकराचं मंदिर दिसतो, आणि शंकराचं मंदिर दिसलं तरीसुद्धा शंकराच्या मंदिराच्या तिथे जाऊन पाया पडत नाही. त्याला विचारलं की तू म्हणतो की नाही, मी हनुमंताचा भक्त आहे, हनुमंतरायांचा भक्त आहे, मला बाकी काहीही नाही. तिथे हनुमंतराय दिसतील तिथेच मी नतमस्तक होईल. पण समर्थ या माणसाला सांगत आहेत, जिथे तू बघा परमेश्वरामध्ये तू जर अशी भावना तुझी असेल तर त्या भक्तीचा तुझा काहीही फायदा नाही. राम कृष्ण हरी म्हणजे तरी काय? बघा, या सृष्टीचा, या ब्रह्मांडाचे नायक ज्यांनी अवतार घेतले, राम कृष्ण हरी म्हणजे हे तिन्ही विष्णूचेच अवतार. बघा, या विष्णूजींनी बघा या सृष्टीची निर्मिती केली, या ब्रह्मांडाची निर्मिती केली, आणि या ब्रह्मांडाला एक उपदेश दिला की या ब्रह्मांडामध्ये कणाकणामध्ये परमेश्वर भरलेला आहे. म्हणजेच सर्व बघा परमेश्वराची ही अवतारं आहेत. याच्यामध्ये आपण भेदभाव करू नका. बघा, जर आपल्या मनाला शांती हवी असेल ना, तर बघा जिथे सद्गुण विचारांचा ठेवा असेल ना, तिथे मन रमून एकांतात राहा, एकांतात श्रवण करा. मग बघा या मनाला किती शांती मिळते, ती मन किती प्रसन्न होतं. म्हणून बघा, पुढे एकदा भगवान विष्णूंनी ठरवलं की आज जो जे काही मागेल ते त्याला द्यायचं. बघा, सर्वांच्या इच्छा पूर्ण करायच्या. सर्व याचक एका ओळीत उभे राहून आपली पाळी आली की आपल्याला हवे ते मागून घेत होते. कोणी धन मागायचे, कोणी संतान मागायचे, कोणी स्वास्थ्य मागायचे, तर कोणी वैभव मागत होते. बघा, अशा प्रकारे
सर्व बघा गावकरी एक एक वस्तू मागू लागले. विष्णू दोन्ही हाताने भरून देत होते. लक्ष्मीने पाहिलं की हळूहळू विष्णूचं भंडार रिकामं होत चाललं होतं. तेव्हा विष्णूंचा हात धरत ती म्हणाली, अशा रीतीने देत राहिलात तर वैकुंठाचे सर्व वैभव काही क्षणातच नाहीसे होईल. मग आपण काय करायचं? बघा, स्मित चेहऱ्यानं श्री विष्णूजींनी उत्तर दिलं, तू अजिबात चिंता करू नकोस. माझ्याजवळ अजून एक संपत्ती सुरक्षित आहे. ती संपत्ती यापैकी कोणीच अजून मागितलेली नाही. ती संपत्ती जोपर्यंत आपल्याजवळ आहे ना, तोपर्यंत तू दुसरे काहीही द्यावे लागले तरी काळजी करू नकोस. बघा, तेव्हा लक्ष्मीनं विचारलं, सांगा बघू, अशी कोणती अजब गोष्ट आहे आपल्याजवळ ती? बघा, माझ्या तर काही लक्षातच येत नाही. बघा, विष्णूजी म्हणाले, तिचं नाव आहे शांती. जर मन शांती नसेल तर विश्वातील सारी संपत्ती जरी माणसाला प्राप्त झाली ना, तरी ती आपत्तीच ठरते. म्हणून मी शांती सांभाळून ठेवली आहे. बघा, पण माणूस बघा, या माणसाचं असं आहे ना की माणसाला जर देव कधी प्रसन्न झाला, देव स्वप्नामध्ये आला, या सृष्टीचा परमात्मा स्वप्नामध्ये आला, तर माणूस कधीही मनाची शांती मागणार नाही. कारण ही अधोगती आहे. ही मनाची शक्ती आहे ना, ती बघा, ह्या मनाची शक्ती कधीच मागणार नाही. माणूस अगोदर मागेल, धन संपत्ती दे, मला एवढं श्रीमंत बनव की मी या दुनियेवर राज करू शकेल. बघा, उन्मत्त माणूस असतो ना, बघा, ज्याची अधोगती ठरलेली असते, तो हेच मागतो. म्हणजेच काय, परमेश्वराला काय हवं आहे? बघा, परमेश्वराला तुम्ही असं मागावं की परमेश्वरानं खरं तर तुम्हाला एका मागण्यानं सर्व काही मागणं तुमची पूर्ण करावीत. म्हणजेच काय, तुम्ही जर परमेश्वराकडं असं मागितलं की परमेश्वरा तुमच्या चरणापाशी मला ठेवा, तर तुमच्या सर्व मागण्या परमेश्वर तुम्ही न मागता पूर्ण करतील. एवढे सामर्थ्यशाळी परमेश्वर आहेत. पण हे मानवाला कधी कळालंच नाही. समर्थ पुढे या मनुष्याला सांगत आहेत की आपण जी भक्ती करतो आहोत, आपण जे श्रवण करतो आहोत, पण आपण फक्त हे श्रवण आपल्या मागण्यांसाठी करतो आहोत का? बघा, प्रत्येक माणूस हा भक्ती करतोय, हे श्रवण 2-2.5 तास श्रवण करतोय, पण त्यामध्ये या 2-2.5 तासाच्या श्रवणामध्ये त्याच्या मागण्या हजारो आहेत. आणि त्याच्यातली एक मागणी म्हणजे मी गरीब आहे, मला श्रीमंत कर. ही संकल्पना घेऊन या भक्ती मार्गामध्ये येत आहे. पण समर्थ पुढे सांगतात, तुला तुझ्या हातामध्ये घेता येणार नाही. एवढं तुला तुडुंब भरून परमेश्वर देणार आहे, समर्थ देणार आहेत. पण तरीसुद्धा तू का मागणं करतोय? त्यामध्ये तुझी भक्ती घडेल का? तुझ्या भक्तीवर तुझं मन लागेल का? कधीच लागणार नाही. कारण यामध्ये माणसाची अधोगतीच होते ना. पण जेव्हा परमेश्वर परमेश्वराच्या मर्जीनं देतो, तुझ्या भक्तीवर खुश होऊन देतो, बघा, ते कष्टाचं फळ किती पुण्यवान असतं. आणि तो पैसासुद्धा टिकतो. पण जेव्हा कुणाकडून आपण बघा, एखाद्याकडं बघा, एखादा गरीब माणूस असतो आणि एक श्रीमंत असतो, आणि त्या गरीब माणसाची जमीन असते आणि हा श्रीमंत माणूस बघा व्याजाच्या पैशावरती जमीन स्वतःकडे घेतो आणि काही कालावधीनंतर ते बघा ते पैसे त्याला त्या गरीबाला देता येत नाहीत. त्या गरीब माणसाला त्याचे पैसे देता येत नाहीत. मग नंतर ती जमीन लुबाडण्याचा प्रयत्न हा श्रीमंत माणूस करतो. म्हणजेच काय, म्हणजेच त्याच्याकडून बघा
ते लुबाडण्याचा प्रयत्न करतो, त्याच्याकडून ती जमीन घेतो. याचा अर्थ काय? त्याने या श्रीमंत माणसाचा फायदा तर झालाच, पण त्या गरिबाच्या चेहऱ्यावर दुःख निर्माण झालं. त्या गरिबाची बघा, त्या चेहऱ्यावर त्याच्या मनामध्ये याच्यासाठी परोपकाराची भावना असेल का? तर कधीच नसणार आहे. असं कोणतंही धन आपल्याकडे नको. समर्थ सांगतात, या धनाची याचा काहीही उपयोग नाही. कुणाकडून मागितलेलं धन सुद्धा माझ्याकडे नको. मला परमेश्वरा असं धन देणार की माझं बघा, माझं कर्म पाहून मला चांगली मेहनत करू द्या. त्या मेहनतीचं फळ एवढं सर्वश्रेष्ठ आनंदी असतं ना, की त्या आनंदाची महती सांगू शकत नाही. म्हणून बघा, जर आपली भक्ती श्रेष्ठत्व निर्माण करायची असेल तर परमेश्वराकडं अजिबात मागू नका. तुमच्या आपोआप मागण्या पूर्ण होतील. जेव्हा तुमची भक्ती बघा उच्च पदावर पोचेल, तुमच्या देहामध्ये परमेश्वराचं स्वरूप निर्माण होईल ना. बघा, तुम्हाला कणाकणामध्ये स्वप्नात सुद्धा माझा परमेश्वर दिसायला लागतील, सद्गुरू दिसायला लागतील, माझा पांडुरंग दिसायला लागेल. तेव्हा समजा की आपली भक्ती योग्य स्वरूपामध्ये, योग्य भावनेमध्ये निर्माण झालेली आहे. आणि आता आपल्याला आपल्या जीवनामध्ये काहीतरी नक्कीच चमत्कार होणार आहे. आणि होतोच. जो भक्तीमध्ये लीन आहे, जो भक्तीमध्ये या परमात्म्याच्या बघा प्रत्येक स्वरूपामध्ये डोळे बघा, डोळे उघडले की परमेश्वराचं दर्शन होतं, डोळे मिटले की परमेश्वराचं दर्शन होतं. नाहीतर आपल्याला स्वप्न पडतात बघा, राक्षसांची स्वप्न पडतात, वेगवेगळी अशी क्रूर स्वप्न पडतात. पण तुम्हाला कधी परमेश्वराचं स्वप्न पडलं आहे का? की परमेश्वर तुमच्या स्वप्नामध्ये येतो आणि तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो. अशी स्वप्न कधी पडतात का? तर हे अशी स्वप्न का बरं पडत नाही? कारण आपल्या या अंतरात्म्यामध्ये पाप आहे, अवगुण आहेत. जेव्हा हे अवगुण बाहेर निघतील ना, तेव्हा आपल्याला ही स्वप्न पडतील, तेव्हा परमेश्वराची स्वप्न आपल्याला पडतील. मग आपण म्हणत असतो की देवा, मी एवढी भक्ती करतो तरीही मला सुख नाही. पण तू भक्ती वर्ण करतोस, या शरीरातून करतोस, पण अंतरात्म्यातून भक्ती कोण करेल? दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण कोण करेल? जर दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला नाही तर ती भक्ती घडेल का? नुसतीच पुस्तकी भक्ती करून त्यात काही फायदा आहे का? तू माणसामध्ये राहतोस बघा, माणुसकी धर्म पाळला पाहिजे, हीच आहे ना भक्ती. नाहीतर दुसऱ्या भक्तीचा अवडंबर करून ती भक्ती होत नाही. समर्थ पुढे सांगत आहेत, जर आजच्या या कलियुगाचा जर विचार केला ना, की बघा बहुतेक लोक चिंता, तणाव, मानसिक कमजोरी, नैराश्य यांनी वेधलेलं आहे. त्यामुळे तो मानसिकदृष्ट्या कमकुवत होत आहे. कल्पनाशक्ती, विचार, आकलन शक्ती कमी होत आहे. मग नकारात्मक विचारांनी वेढलेलं असतं. इतकंच नाही तर छोट्या छोट्या गोष्टींवर राग निर्माण होतो. बघा, हा राग एवढा अनावर होतो की प्रत्येक दिवसागणित ग्रहाचं वातावरण उदास होऊ लागतं, मन अस्वस्थ होऊ लागतं आणि त्याला शांती मिळत नाही. वाईट सवयी, वाईट गोष्टी आणि वाईट संगतीकडे मन आकर्षित होत जातं. तर अशा स्थितीमध्ये आध्यात्मिक आणि ज्ञान आपल्याला मानसिक समाधानाचं बळ देत असतं. पण हे मानसिक समाधानाचं बळ माणूस एवढा शोधायला लागला आहे की त्याला सापडतच नाही. पण समर्थ सांगतात की हे मनुष्या, हे मानवा, तुला जर मानसिक समाधान हवं असेल ना, तर इथे 2.5 तास एकदा तरी येऊन बस.
या श्रावणामध्ये एकदा तरी येऊन बस. तू एकदा येशील ना, तू बघा देव पाहायला येशील ना, तर तू देवाचाच होऊन जाशील. एवढी अध्यात्मशक्ती आहे की इथे सर्व बघा तुला सर्व देव पाहायला मिळतील. मनुष्यातला देव पाहायला मिळेल. देव आहे तरी कुठे? देव हा माझ्या हृदयातच दडलेला आहे. म्हणून समर्थ सांगत आहेत, जसजसं बघा, जसजसं या मनाला नक्की परमेश्वर आहे कुठे हे माहीत होत जातं ना, तशी त्याची भावना वाढायला लागते. परमेश्वराचं रूप बघा त्याच्या डोळ्यासमोर यायला लागतं आणि मग तो भक्तीमध्ये रंगला जातो. त्याच्या मनामध्ये सकारात्मक विचार येऊ लागतात आणि मग शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाहू लागते. बघा, यानंतर आपल्या इच्छा आपोआपच मर्यादित राहतात. कारण आयुष्यातील निम्म्या समस्यांचे मूळ आपल्या अनावश्यक इच्छांमध्ये आहे. आध्यात्मिक ज्ञानाने आपलं मन शांततेनं भरलेलं राहतं आणि मन शांत राहतं. बघा, समर्थ पुढे सांगतात, कठीण प्रसंग असतो ना, तो बघा मन विचलित होत नाही. मन संयम आणि विवेकाने काम करू लागतं. क्रोध, वासना, द्वेष, लोभ यांचं नियंत्रण होतं. जीवनात आध्यात्मिक ज्ञानाचं इतर अनेक फायदे आहेत. बघा, पुढे स्वामी विवेकानंदांनी सुद्धा खूप सुंदर वर्णन केलेलं आहे की जर तुमचं मन अध्यात्मामध्ये पूर्ण समर्पित असेल ना, तर त्यामुळं कोणताही अपराधीपणा, अपमान किंवा वासनायुक्त विचार तुमच्यावर थोडासाही परिणाम करू शकत नाही. बघा, या कलियुगामध्ये एवढे घोर बघा कृत्य सध्या घडत आहे ना, एवढा क्रूरपणा चालू आहे की बघा दिवसामध्ये एक तरी आत्महत्या होते प्रत्येक शहरामध्ये. बघा, बलात्काराचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे की हा एवढा क्रूरपणा नक्की येतो तरी कुठून? की बघा, हा क्रूरपणा, हा राग, अहंकार येतो तरी कुठून? याचं मूळ कुठे आहे? बघा, समर्थ पुढे सांगतात की या मनाला अध्यात्माची गोडी नाही. अध्यात्माची सांगड जेव्हा या मनाला होईल ना, तेव्हा या सर्व गोष्टी बंद होतील. पण मनुष्य मात्र बघा एकटा राहायला पाहत आहे. हा मनुष्य, या मनुष्याच्या मनाला जर आपल्याला ताब्यात घ्यायचं असेल ना, तर त्याला फक्त अध्यात्म घेऊ शकतो. अध्यात्म ज्ञान माणसाला जीवनाच्या सत्याची जाणीव करून देत असतं. पण हे मनुष्याला समजतं का? तर अजिबात समजत नाही. अध्यात्म मानवाला मानसिक समाधान प्रदान करतं. बघा, ज्यानंतर मनुष्याला अतिरिक्त किंवा अनावश्यक काही मिळण्याची इच्छा नसते. बघा, भगवद्गीतेत सुद्धा खूप सुंदर सांगितलेलं आहे. आध्यात्मिक ज्ञानाचं एक रूप आहे. म्हणून समर्थांनी खूप सुंदर भाषा या मनुष्याला सांगितलेली आहे की आनंद म्हणजे नक्की तरी काय? बघा, आनंद त्यांनाच शोधत असतो जे प्रत्येक परिस्थितीमध्ये खुश राहण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, माणसावर दुःख, संकट काय कमी आहेत का? ही संकट येतात तरी कुठून? ही बघा, काही माणसं असतात, काही माणसं अशी असतात की आपल्याला सुख आलं, आपल्याला किती आनंद झाला, तरीही त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात बघा तेज नसतं, अजिबात सौंदर्य नसतं, अजिबात हसत नाहीत. त्यांचा चेहरा कधीही रागावलेलाच असतो. पण समर्थ सांगतात, असं का बरं? तुमच्या जीवनामध्ये सुख आलं तरीही तुम्ही दुःखासारखे असता आणि दुःख आलं तरीही तुम्ही दुःखासारखे असता. या जीवनाचं तुमचं करायचं तरी काय? या जीवनाचा तुमच्या कुणाला फायदा आहे का?
बघा पुढे समर्थ सांगतात की या भक्ती मार्गामध्ये, या अध्यात्मामध्ये जो रंगला जातो ना, तो अध्यात्मामध्ये जोडला जातो. मग तो कुणाचाही अध्यात्म असो, कोणताही पंथ असो, पण परमेश्वराच्या एकदा भक्तीमध्ये मनुष्य लीन होतो तेव्हा त्याला बघा एक प्रकारची प्रेरणा मिळत असते. ही प्रेरणा म्हणजे काय? बघा ज्यावेळी आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण होतो त्यावेळी सुद्धा या अध्यात्मामध्ये असलेला मनुष्य असतो तो सुख समाधानीच असतो. त्याच्या चेहऱ्यावर आनंदच असतो. तो दाखवून देत नाही की माझ्या जीवनामध्ये दुःख आहे, कारण त्याच्या सद्गुण रूपी स्वभावामध्ये परमेश्वर असतो. तो परमेश्वराच्या नामामध्ये दंग असतो. म्हणून ही सद्गुण रूपी नाव आहे ना, ती समुद्र बघा, समुद्र छेदून समुद्राच्या पलीकडं कधी जाऊन येते आणि कधी सुख घेऊन येते ते या मनाला सुद्धा समजत नाही. म्हणून अध्यात्म ही भक्ती माणसाच्या जीवनामध्ये का हवी हे समर्थांनी या मानवाला सांगितलेलं आहे की जेव्हा भक्ती मार्ग तुमच्या या हृदयामध्ये निर्माण झालेला असेल, तुमच्या वैखरीमध्ये श्रीराम समर्थ असेल, या पंढरीचा पांडुरंग असेल, श्रीकृष्ण स्वारी असतील, दत्त महाराज असतील, तर तुमच्या जीवनाचं भलंच होणार आहे. प्रत्येक बघा काही माणसं म्हणतात की माणसाच्या जीवनामध्ये एवढी दुःख आहेत ना की त्या दुःखामध्ये बघा एवढा बुडून गेला आहे की त्याला हसणं कठीण झालं आहे. पण जो अध्यात्मामध्ये माणूस आहे, जो भक्ती मार्गामध्ये माणूस आहे, तो मात्र या दुःखांना कधीही पळवून लावतो, काही सांगता येत नाही. त्याच्यापुढं दुःख थारासुद्धा घेत नाहीत, थांबतसुद्धा नाहीत. बघा या सृष्टीचा नियम आहे, जो पुण्य करतो त्यालासुद्धा दुःख आहे आणि जो पाप करतो त्यालासुद्धा दुःख आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे असं की बघा तुम्ही म्हणाल की जो पुण्य करतो त्याला दुःख का बरं? त्याचं कारण असं की बघा परमेश्वर आहे ना, की बघा जो पुण्यवान आहे ना त्याच्या जीवनामध्ये दुःख नक्कीच येतात, पण त्याच्या दुःखांमध्ये सहभागी होण्याचं काम माझा परमेश्वर करत असतो. आणि जो पापी माणूस आहे त्याला दुःख आले ना, जेवढे दुःख येतात त्याला सर्व भोगावं लागतं, पूर्ण भोगावं लागतं. पण पुण्यवान माणसाला ते भोगावं लागत नाही, कारण ती सहनशक्ती पुरवण्याचं काम माझा परमेश्वर करत असतो. हा आहे पुण्यवान आणि पापी माणसामध्ये फरक. म्हणून माणसाने बघा अध्यात्माकडे लक्ष द्यायला हवं, या सद्गुण विचारांकडे लक्ष द्यायला हवं. जोपर्यंत या आत्म्यामध्ये परमात्म्याची भक्ती घडत नाही तोपर्यंत या जीवनाचा काहीही फायदा नाही. तुमच्या जीवनामध्ये नैराश्य असेल, दुःख असेल, बघा काही माणसांकडं एवढी धन संपत्ती आहे, एवढा पैसा आहे, तरीही झोप लागत नाही, तरीही सुख नाही. याचं कारण काय? याचं कारण त्यांचं अध्यात्म जीवन खूप दूर आहे. जोपर्यंत या माणसाला श्रीरामाची ओढ लागत नाही, बघा या पांडुरंगाची ओढ लागत नाही, तोपर्यंत या माणसाचं असून काही फायदा आहे का? म्हणून समर्थ सांगत आहे की वेळ, सत्ता, संपत्ती, शरीर साथ देवो अथवा ना देवो, परंतु चांगला स्वभाव, समजूतदारपणा आणि चांगले संबंध कायम आयुष्यभर साथ देतात. म्हणजेच काय? वेळ, सत्ता असते, पैसा असतो, संपत्ती असते आणि हे मनुष्याचं शरीर असतं. कधी ना कधी संपुष्टात येणारच आहे, पण जे आयुष्यभर मृत्यूनंतर सुद्धा माणसाच्या कामी येतं ते म्हणजे काय? तर माणसाचा समजूतदारपणा,
चांगला स्वभाव आणि आपले कर्म, जेव्हा आपले कर्म चांगले घडतील ना, तेव्हा मृत्यूनंतर सुद्धा बघा आपला कुटुंब असतो, आपले मित्र परिवार असतात, आपलं नाव काढतील. आपल्या मृत्यूनंतर सुद्धा आपलं नाव काढावं असं आपलं जीवन असावं. जसं की बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं आजही नाव प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. तर ते का? कारण त्यांचा बघा त्यांचं कर्तृत्वशील होते. त्यांचं कर्तृत्व एवढं मोठं होतं की बघा त्यांनी पूर्ण समाजाला एकत्र आणलं, सर्व धर्मांचा आदर केला आणि बघा स्वराज्याची निर्मिती केली. असं कर्तृत्व आपलंसुद्धा असायला हवं. तरच या परमेश्वराच्या भक्तीमध्ये आपण लीन होऊ शकतो. जय जय रघुवीर समर्थ.